नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला चला सुरू करूया. निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 7/4/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की नामनिर्देशित वारसदाराने निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या आतमध्ये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयास अर्ज सादर केल्यास हयातकालीन थकबाकी रक्कम परिगणना करून अधिदान व लेखा कार्यालयाने त्यांच्या स्तरावर रक्कम प्रदान करण्यास कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. जर वारसदारांनी 5 वर्षानंतर अर्ज केल्यास अशा प्रकरणी थकबाकीची मागणी अमान्य करून तसेच संबंधित वारसदारांना कळविण्याचे निर्देश आहे. यापूर्वी हा कालावधी 1 वर्ष इतका होता. यामध्ये आता वाढ करून 5 वर्षे इतके करण्यात आले आहे. जर नामनिर्देशन केले नसल्यास अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकी रक्कम रुपये 1,00,000 पेक्षा कमी असल्यास अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर कागदपत्राच्या आधारे हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे: वारस प्रमाणपत्र, तहसीलदार यांच्याकडील कुटुंब तपशील प्रमाणपत्र, कार्यालय प्रमुख आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडील नामनिर्देशन मृत्यूपत्र. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.